प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये मार्कोसच्या वर्तमानाच्या 15व्या अध्यायातील 37व्या वचनामध्ये असे म्हटले आहे, मग येशूने मोठ्याने आरोळी मारून प्राण सोडिला. आपला प्राण सोपविण्यापूर्वी प्रभू मोठ्याने आरोळी मारून म्हणाला होता, पूर्ण झाले आहे. प्रभू येशूने वधस्तंभावरून पित्याला मोठ्याने आरोळी मारून ग्रीक भाषेत म्हटले टेटेलस्टी. या शब्दाचा अर्थ होतो पूर्ण किंमत भरून दिली आहे अथवा पूर्ण झाले आहे. असेही म्हटले जाते. टेटेलस्टी हा शब्द पैसे भरल्यास मिळणाऱ्या पावतीवर व कर्जफेडीच्या कागदपत्रांवर शेवटी शेरा मारण्यासाठी वापरला जात होता. त्याचा अर्थ होई पूर्ण रक्कम भरली गेली आहे. प्रभू येशूने याच शब्दाचा उपयोग करावा हे अर्थपूर्ण आहे. मनुष्य जोपर्यंत पापात पडला नव्हता तोपर्यंत स्वतंत्र व नीतिमान होता, परंतु तो पापात पडताच त्याने आपले स्वातंत्र्य गमावले व तो पाप, सैतान व मरण यांचा गुलाम बनला. त्यातून त्याची सुटका करण्यासाठी योग्य ती किंमत भरून देणे गरजेचे होते व ही किंमत भरून देणे कोणाही मानवास शक्य नव्हते. स्तोत्र 49 सांगते, कोणाही मनुष्यास आपल्या भावाला मुक्त करिता येत नाही किंवा त्याच्याबद्दल देवाला खंडणी देता येत नाही. त्याने सर्वदा जगावे, त्याला कधी गर्तेचा अनुभव घडू नये म्हणून त्याला देवाला खंडणी भरून देता येत नाही, कारण त्याच्या जीवाची खंडणी इतकी मोठी आहे की तिची भरपाई करण्याचे नेहमी अपुरेच राहणार. परंतु मनुष्याला जे अशक्य असते ते देवाला शक्य असते. मनुष्याच्या मुक्तीचे मोल भरून देण्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरचे शापित मरण स्वीकारले. त्याने स्वदेहाने मानवजातीसाठी अर्पण करीताना स्वतःचे निर्दोष व निष्कलंक रक्त सांडिले. अशा प्रकारे त्याने आपल्या रक्ताची खंडणी भरून आम्हाला विकत घेतले. मानवाच्या मुक्तीसाठी आवश्यक सर्व सोपस्कार पूर्ण केल्यावर त्याने बापाला ओरडून सांगितले टेटेलस्टी, म्हणजेच पूर्ण झाले आहे, अर्थात पूर्ण किंमत भरली आहे. ज्या ख्रिस्ताने तुमच्या व माझ्यासाठी मुक्तीचे संपूर्ण मोल भरून दिले त्याच्या नावावर, मरणावर व पुनरुत्थानावर विश्वास ठेवून आपण तारण म्हणजेच पापमुक्ती व सार्वकालिक जीवन प्राप्त करू शकतो.